सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। महानुभाव पंथामध्ये उपहार दाखविण्याची परंपरा आहे। जो श्रद्धावान साधक आहे, उपदेशी आहे, नामधारक आहे, भिक्षुक वासनिक, तो देवाला उपहार दाखविल्याशिवाय कधीही भोजन करीत नाही। कारण परमेश्वराची तशी आज्ञाच आहे की जे काही अर्पण करायचं ते मलाच कर। त्या अनुसार भक्त हा परमेश्वराला प्रथम अर्पण करतो आणि तदनंतर भोजन करतो। आणि म्हणून महानुभाव पंथीय अनुयायी देवाला उपहार दाखवून नंतरच भोजन करतो। म्हणून उपहाराच्या विधीला फार मोठं महत्व आहे। महानुभाव पंथामध्ये प्रवेश केलेला नूतन साधक सुद्धा हा विधी नित्य नियमाने आचरतो। म्हणून उपहार याचे एक फार मोठं महत्व महानुभाव पंथामध्ये आहे। अगदी काहीही ज्ञान नाही, फक्त 5 नामे, देवपूजा करणे आणि तीर्थयात्रा करणे एवढंच ज्याला माहिती आहे प्राथमिक, तो सुद्धा उपहार दाखवितो। उपहार दाखवित असताना पहिली जी प्रार्थना आहे ती प्रार्थना अत्यंत महत्वाची आहे। किंबहुना महानुभावांचा आचार धर्म हाच या प्रार्थनेमधून प्रगट होतो। भोजनाचं उपहाराचं ताट तयार करून देवपूजेच्या समोर ठेवल्या जातं। देवाला वंदन करून संकल्प सोडून 2 हात जोडून प्रार्थना केल्या जाते आणि त्यानंतर 5 घास मोडून देवाला विनविल्या जातं की हे प्रभू, आमचे गरिबाचे भोजन स्वीकार करा। पहिली प्रार्थनेची सुरुवातच जे होते, पहिला घास मोडला जातो आणि पहिला घास देवाला दाखवून जी प्रार्थना केली जाते ती प्रार्थनेची सुरुवातच अशी होते की हे परमेश्वरा, श्रीकृष्ण भगवंता चक्रवर्ती राया, तुम्ही विदुराच्या कन्या गोड केल्या, तसं मज गरिबाचे भोजन स्वीकार करावे। ही प्रार्थना फार गहन आहे। हा विधीचा प्रारंभ आहे। विदुराच्या कन्या गोड केल्या, तसे मज गरिबाचे भोजन स्वीकार करावे। उपहार दाखविणारा स्वतःला विदुराच्या पंगतीत नेऊन बसवतो आहे। श्रीमद भागवतामध्ये, महाभारत ग्रंथामध्ये विदुर कोण होता, तो परमेश्वराचा कसा भक्त होता, याचं वर्णन आलेलं आहे। भगवान श्रीकृष्ण शांतीचा प्रस्ताव घेऊन ज्यावेळेस हस्तिनापुराला आले आणि शांतीचा प्रस्ताव दुर्योधनासमोर मांडला, तो प्रस्ताव असा होता
भगवान श्रीकृष्ण त्या राजसभेमध्ये म्हणाले की मी शांतीचा प्रस्ताव घेऊन आलेलो आहे, युद्ध नको आहे. हस्तिनापूर हे साम्राज्य खरं तर पांडवांचं आहे, परंतु तुम्ही कौरवांनी ते स्वतःकडे ठेवलं आहे. काही हरकत नाही, पूर्ण हस्तिनापूर साम्राज्य तुमच्याकडे असू द्या, परंतु त्यातील फक्त 5 गावे पांडवांना द्या आणि हा वाद कायमचा मिटवून टाका. असं भगवान श्रीकृष्ण दुर्योधनाला जेव्हा म्हणतात, तेव्हा दुर्योधन म्हणतो की मी पांडवांना सुईच्या टोकावर मावेल एवढी माती सुद्धा देणार नाही. आणि हा भगवान श्रीकृष्णाने आणलेला शांतीचा प्रस्ताव बारगळतो. भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी दुर्योधनाची ही भाषा ऐकून त्यांना त्या हस्तिनापूरचं भवितव्य याबद्दल चिंता वाटायला लागते. दुर्योधनाने प्रस्ताव फेटाळला आणि भगवान श्रीकृष्ण परत निघाले. त्यावेळेस एक राजशिष्टाचार म्हणून, राजकीय पुरुष म्हणून भगवान श्रीकृष्ण तिथं आलेले होते आणि राजशिष्टाचार म्हणून दुर्योधनाने भगवान श्रीकृष्णाला भोजनाचं निमंत्रण दिलं. आणि त्याच वेळी विदुराने सुद्धा भगवान श्रीकृष्णांना भोजनाचं निमंत्रण दिलं. आणि त्या प्रसंगी भगवान श्रीकृष्णांनी दुर्योधनाचं पंचपक्वान्नाचं मिष्टान्नाचं भोजन नाकारलं आणि विदुराच्या झोपडीमध्ये जाणं स्वीकार केलं. विदुराच्या झोपडीत भगवान श्रीकृष्ण गेले आणि विदुराने गरिबीचं त्याचं सर्व राहणीमान होतं झोपडीमध्ये. आणि तिथे भगवान श्रीकृष्णांनी विदुराच्या कन्या गोड केल्या, कन्याचं भोजन स्वीकारलं. की पक्वान्न द्यावेत एवढी विदुराकडे शक्ती नव्हती. ह्या विदुराचं भोजन भगवान श्रीकृष्णांनी स्वीकारलं, प्रेमाने भोजन केलं. भगवंतांनी संतुष्ट झाले. हा विदुर, ह्या विदुराच्या जशा कन्या हे परमेश्वरा तुम्ही स्वीकार केल्या, तसे मज गरिबाचे भोजन स्वीकार करावे, अशी उपहार दाखवताना सुरुवातीलाच प्रार्थना केली जाते. उपहाराच्या प्रार्थनेमध्ये सुरुवातीलाच विदुराच्या कन्या तुम्ही स्वीकार केल्या, तसं मज गरिबाचे भोजन स्वीकारावे, अशी ही प्रार्थना आहे. आता विदुर एवढा गरीब होता का? आणि तो गरीब का? कसा? हस्तिनापूर साम्राज्य, त्या साम्राज्याचा ज्येष्ठ पुरुष धृतराष्ट्र आणि त्या धृतराष्ट्राचा हा बंधू विदुर, राजपुरुष आहे हा, पण धृतराष्ट्राचा बंधू आहे. आणि हा झोपडीमध्ये राहतो. त्याचं कारण काय आहे? तो गरीब आहे, त्याचं कारण काय आहे? तर ह्या विदुराने ही गरिबी स्वीकारलेली होती. जेव्हा कौरव आणि पांडव राजसभेमध्ये जुगार खेळत होते आणि जुगार खेळत असताना कपट करून शकुनीने जुगारामध्ये पांडवांना हरवलं. डावामागे डाव पांडव हरत होते. राज्य हरले, धन हरले आणि शेवटी पांडवांनी स्वतःलाही त्या डावावरती लावलं
आणि पांडवांनी ते स्वतः सुद्धा पांडव त्या ठिकाणी हरले. आणि मग त्यांनी द्रौपदीला डावावर लावलं आणि द्रौपदी सुद्धा कौरवांनी जिंकली. शकुनी, कर्ण, दुर्योधन, दुःशासन ही चौकडी आसुरी आवेशाने त्या राजसभेमध्ये गरजली की ती द्रौपदी आता आमची दासी झाली आहे, तिला राजसभेमध्ये येण्याची आज्ञा करा. आणि सेवकांनी जाऊन द्रौपदीला निरोप सांगितला, राजाची आज्ञा सांगितली. जेव्हा द्रौपदी नाही आली तेव्हा दुर्योधनाने दुःशासनाला सांगितलं की अरे दुःशासना, जा, आता ती द्रौपदी आमची दासी झालेली आहे आणि तिला फरफटत ओढत राजसभेमध्ये घेऊन या. आणि मग दुःशासनाने द्रौपदीला फरफटत ओढत त्या राजसभेमध्ये आणलं. अत्यंत दुःखावेगाने ती द्रौपदी अपमानित होऊन आक्रोश करू लागली आणि कठोर अशा शब्दांनी दुर्योधन, शकुनी, कर्ण द्रौपदीला बोलू लागले. त्यावेळेस द्रौपदीने राजसभेमध्ये बसलेल्या ज्येष्ठ श्रेष्ठांना विनंती केली की हा प्रकार थांबवा, मी कुलवधू आहे, हा अन्याय बरा नव्हे. त्यावेळेस सगळ्यांनी खाली माना घातल्या. पण तिथं एक विकर्ण, हा कौरवांचाच भाऊ, त्यांनी ह्या घटनेचा निषेध केला. दुर्योधनाला सांगितलं की हे चुकीचं आहे. आणि दुसरा म्हणजे विदुराने दुर्योधनाला सांगितलं की दुर्योधना, द्रौपदी ही कुलवधू आहे, कौरव कुळाची ती वधू आहे. अशा पद्धतीनं तिची विटंबना करणं म्हणजे ह्या कुरु घराण्याचा विनाश करण्यासारखा आहे आणि तू हे ताबडतोब थांबव. तेव्हा दुर्योधन म्हणाला की विदुर काका, तुम्ही या हस्तिनापूरचे न्यायमंत्री आहात, माझ्या पगारावरती, माझ्या द्रव्यावरती तुमचा निर्वाह चालतो, तुम्ही चाकर आहात आणि म्हणून मालकाच्या विरोधात बोलण्याचा तुम्हाला काडी मात्र अधिकार नाही. तुम्ही गप्प राहा. माझ्या अन्नावरती तुमचं जीवन चालतंय म्हणून तुम्हाला इथं बोलण्याचा अधिकार नाही, अजिबात बोलू नका, असं दुर्योधन म्हणतो. त्यावेळेस विदुर ताडकनी उठून उभे राहतात आणि म्हणतात की हे जे मंत्रिपदाची माझ्यावरती जे काही जबाबदारी आहे त्या मंत्रिपदाचा मी इथं राजीनामा देतो आणि त्या दुष्ट आणि अधर्मी अशा राज्याची एक कपर्दिका सुद्धा मी स्वीकारणार नाही. अधर्माचा एक पै सुद्धा मी माझ्या जीवनामध्ये स्वीकारणार नाही. या सर्वाचा त्याग करतो, राजप्रासादाचा सुद्धा त्याग करतो. आता मी तुमच्या जबाबदारीतून मुक्त होत आहे, असं म्हणून विदुरांनी त्या ठिकाणी न्यायमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि तात्काळ त्या राजसभेच्या बाहेर पडले. आणि जे हस्तिनापूर साम्राज्याने त्यांना महाल दिलेला होता ते महाल सुद्धा त्यांनी त्यागला आणि एक झोपडी करून त्या झोपडीमध्ये विदुर राहू लागले आणि स्वतः कष्ट करून आणि स्वतःच्या नीतिमत्तेच्या द्रव्यावरती, पैशावरती ते आपला ग्रस्ताश्रम चालवू लागले. अन्यायाचं, अधर्माचं, अत्याचाराचा एक पैसा सुद्धा त्यांनी आपल्या जीवनामध्ये स्वीकारला नाही. अशा पद्धतीने ते झोपडीमध्ये राहू लागले आणि म्हणून विदुर गरीब ठरले. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस हस्तिनापूरला आले त्यावेळेस भगवान श्रीकृष्णांनी विदुराच्या झोपडीमध्ये जाणं आणि विदुराचं भोजन करणं स्वीकार केलं. आणि म्हणून उपहार दाखवताना प्रत्येक महानुभाव पंथीय अनुयायी उपहार दाखवताना जो पहिला घास मोडून प्रार्थना करतो त्यावेळेस तो म्हणतो की हे परमेश्वरा,
श्रीकृष्ण भगवंता, विदुराच्या कन्या तुम्ही स्वीकार केल्या, पण दुष्ट आणि अधर्मी दुर्योधनाचं पक्वान्न तुम्ही नाकारलं. म्हणजे तुम्ही न्याय, नीती आणि सत्य ह्या बाजूनी तुम्ही कार्य, म्हणजे त्या अशा पक्षाचे आपण आहात. आपण सत्य, न्याय, नीती, जो गरीब जरी असला तरी पण तो जर नीतिमत्तेने असेल तर तुम्ही त्याचे पाठीराखे आहात. विदुराचे तुम्ही पाठीराखे होते. जसे तुम्ही विदुराचे पाठीराखे झाले आणि विदुराच्या कन्या गोड केल्या, तसं मग गरिबाचे भोजन स्वीकार करावे, अशी ती प्रार्थना म्हणल्या जाते. महानुभाव, पंथाची सुरुवातच भोजनाचा उपहार दाखविताना प्रार्थनेची सुरुवातच विदुराच्या कन्या आणि दुर्योधनाचे मिष्टान्नाचे भोजन इथून होते. न्याय, नीती, अधर्म, असत्य, फसवणूक, चोरी, भ्रष्टाचार यातून आलेलं धन, सप्तव्यसनांचा व्यवसाय यातून आलेलं धन, ह्या धनाकडे महानुभाव पंथांनी सतत पाठ फिरविलेली आहे. आणि सत्य, न्याय, कष्ट, परिश्रम, धर्मभावनेने, नीतिमत्तेने कमविलेले जे काही आहे तेच महानुभाव पंथांनी स्वीकारलेलं आहे. तिथेच धर्म आणि त्याच ठिकाणी परमेश्वराचं वास्तव्य राहिलेलं आहे. आणि म्हणून महानुभाव पंथामध्ये उपार दाखवताना प्रार्थनेत सुरुवातीलाच, हे भगवंता, तुम्ही विदुराच्या कन्या गोड केल्या, तसे मज गरिबाचे भोजन स्वीकार करावे, अशी प्रार्थना केल्या जाते. गरीब राहणं पसंत केलं महानुभाव पंथाने. अनितीचं, अधर्माचं, अनाचाराचं, असत्याचं धन स्वीकारून श्रीमंत होणं नाकारलं. हा महानुभाव पंथाचा स्वभाव गुण आहे. हेच या उपहाराच्या प्रार्थनेतून आपल्याला दिसून येतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.